फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघत असताना त्याचे परत दोन असतात, एक्सटर्नल आणि इंटरनल. इंटरनल म्हणजे आत काय काय असते, एक्सटर्नल म्हणजे बाहेर काय असते. ओके, हे शिकवलेलं आहे आपण तुम्हाला पहिल्यांदा. सगळ्यात पहिला त्याचा पार्ट कुठला आहे, ओव्हरी. ओव्हरी नंतर फॅलोपियन ट्यूब नंतर युटरस, सर्व्हिक्स आणि व्हाजायना. हे तुम्हाला पार्ट असल्याशिवाय पुढे मी काय शिकवलं हे समजणार नाही. त्यामुळे लास्ट लेक्चर व्हिडिओचा बघून घ्यायचा, 10वीचा व्हिडिओ बघून घ्यायचा. 10वीला टाकलेला व्हिडिओ आपण तो कळाले, चिन्मयनं टाकला. मी अजून सांगायला लागलो, टाकलं ना चिन्मय नक्की? हां, ते सगळं बघून घ्या म्हणजे सगळं समजून जाईल. कारण आपल्याला परत आता आज पाठ करून घ्यायला वेळ नाही आहे, आपल्याला फास्ट संपवायचे. तर सगळ्यात पहिला बघा तुम्ही ओव्हरी. ओव्हरी इज अ प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन. प्रायमरी म्हणजे सगळ्यात पहिलं महत्त्वाचं. इट्स मेन फंक्शन इज अ प्रोडक्शन ऑफ एग ऑर ओवम अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन. ह्याची कामं काय आहेत मग? सगळ्यात पहिल्यांदा ओवम तयार करणं. कोण? ओवम आणि स्पर्म एकत्र आले की बाळ म्हणजे झायगोट तयार होत असते. त्यामुळे पहिलं ओवम तयार करायचं काम कोणाकडे देवाने दिलेलं आहे हे. आणि या ओवमलाच एग असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? काल ओवमला स्त्रीबीज असं मराठीत म्हणतात आणि ओव्हरीला अंडाशय असं म्हणतात. काल आणि ओवमला स्त्रीबीज बरोबर अंड असं सुद्धा म्हणतात. म्हणून अंड तयार करणारं म्हणजेच अंडाशय. समजलं? असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे भरीव आहे, ओवल आहे. ओवल म्हणजे अंडाकृती. आल्मंड शेप. इथं बघा कसं आहे, अंड्यासारखं दिसतंय, बदामासारखं आडवा आहे. सॉलिड म्हणजे भरीव आहे. ओके, इट इज 3 सेंटीमीटर इन लेंथ. लांबी जर बघितली तर 3 सेंटीमीटर आहे. त्याचा अर्थ करायचं परत 1.5 होते. 1.5 त्याची उंची आहे, रुंदी आहे. आणि उंची किती आहे, थिकनेस किती आहे त्याचा 1 सेंटीमीटर एवढा आहे. हे लक्षातच ठेवायचं. 3 गुणिले 1.5 गुणिले 1. समजते? इट इज लोकेटेड इन अप्पर लॅटरल पार्ट ऑफ पेल्विस नियर द किडनी. पेल्विस म्हणजे हा इथला भाग, ह्याच्या खालचा भाग ह्याला पेल्विस म्हणायचं. अप्पर पार्ट म्हणजे पेल्विसच्या इथं कुठं तर आहे. आणि बॅक साईडला आपल्याला ते किडनी पण आहे, म्हणजे किडनीच्या जवळ येते. म्हणून ह्याला म्हणलं आपण की अप्पर पार्ट ऑफ पेल्विस. कळलं? हे लक्षात ठेवायचं. हे इथंपर्यंतचा भाग थोरॅक्सिक आहे, ही इथनं ॲब्डॉमिनल कॅव्हिटी, इथनं पेल्विक कॅव्हिटी. समजलं? श्वास घ्या, जोरात श्वास घ्या सगळ्यांनी. ह्या चिन्मय घेतला ना तुम्ही, ह्या लवकर. हात लावायचं बरकड लागला का सगळ्यांना? आहेत का बरकडे? बघा, इथंपर्यंतचा भाग थोरॅसिक, त्याच्या खालचा भाग ॲब्डॉमिनल, आणि हिच्या खालचा कमरेच्या म्हणजे करदोडा आपण बांधतो त्याच्या खालचा इट इज नॉन एज पेल्विक. ओके, हे पेल्विक कॅव्हिटीमध्ये बसलेलं आहे. इट इज लोकेटेड झाला. इच ओव्हरी इज हेल्ड इन पोझिशन बाय लिगामेंट बाय अटॅचिंग इन टू द युटरस अँड ॲब्डॉमिनल वॉल. मग हे इथं जोडले कशामुळं? हे बघा, हे इथं असणारे ह्या लिगामेंटमुळं. हे लिगामेंट दाखवलं काय? जर इथं हे असं अंतराळीच राहिलं असते ना, इथं लिगामेंट नसती तर असं अंतराळी राहिलं असतं. अंतराळी राहू शकते का? मग खाली पडलं असतं. म्हणून इथल्या लिगामेंटला असं धरून ठेवलेलं आहे. कारण इट इज अ लिगामेंट. The largest of these broad ligament formed by the fold of peritoneum. It is hold. टायमिंग पेशंट्स आहे माझ्या. ज्या लिगामेंट आहेत ह्या लिगामेंटमध्ये ब्रॉड लिगामेंट नावाची एक लिगामेंट आहे. ही लिगामेंट ह्या ओव्हरीला घट्ट धरून ठेवण्यासाठी मदत करते. इट होल्ड्स ओव्हरी, ओव्हिडक्ट अँड युटरस टू द डॉर्सल बॉडी वॉल. आणि ही जी ब्रॉड लिगामेंट आहे ही वरच्या साईडला आहे. ह्यानं काय केलं आहे, असं वरनं पकडले सगळ्याला. कोणाकोणाला? ओव्हरीला पण धरलं आहे, युटरसला पण धरलं आहे असं, आणि लिगामेंटला पण धरलं आहे. ही कुठनं पोटाकडनं आलेली लिगामेंट असत्या. इट इज अ ब्रॉड लिगामेंट. ब्रॉड नावातच आहे, ब्रॉड म्हणजे मोठी. कळाले? मग ही मोठी असल्यामुळे त्यानं सगळ्यांना धरून ठेवलं असतं असं व्यवस्थित, सगळं हलू देत नाही कोणाला. नाहीतर मग हे सगळा पार्ट खाली पडला असता ना, इथून खाली पडला असता. गॉट इट? मी काय म्हणतोय, गॉड इज ऑलवेज ग्रेट. देव फार फार हुशार आहे, त्यानं कुठलीच गोष्ट बिनकामाची दिलेली नाही आहे. ब्रॉड लिगामेंट नसली ही सिस्टीमच काय नसती. ओके, दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ब्रॉड लिगामेंट. ब्रॉड लिगामेंट नसली तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पूर्ण ढासळली असती. The ovarian ligament attaches ovary to the uterus. आणि ही जी दाखवलेली आहे ही ओव्हॅरियन लिगामेंट आहे. ओव्हरीपासून येणारे ओव्हॅरियन लिगामेंट. ह्यानं काय केलं? युटरसला जोडून ठेवले. कळलं? तुम्हाला 2 लिगामेंट आता ह्या
आपण सांगितलेले आहेत, दोनच लक्षात ठेवा. ब्रॉड सगळ्याला धरल्या तिनं, ओव्हरीला पण धरल्या, युट्रसला पण धरल्या, फॅलोपियन ट्यूबला पण धरल्या. आणि जी ओव्हॅरियन लिगामेंट आहे हिनं काय केले, फक्त ओव्हरीला युट्रसला जोडले. काय अवघड आहे, सोपं आहे. बायो दिस ओव्हरी प्रोड्युसेस 5 हार्मोन्स. ओव्हरी 5 प्रकारचे हार्मोन तयार करतं. बऱ्याच वेळी पेपरला प्रश्न पडतो, राईट डाऊन द हार्मोन्स ऑफ द ओव्हरी, राईट डाऊन द हार्मोन प्रोड्युस्ड बाय द ओव्हरी. सगळ्यात पहिल्यांदा इस्ट्रोजेन. कुठला हार्मोन आहे, म्हणजे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर सगळे जे असतात ते ओव्हरी तयार करते. जसं की डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट आहे, ब्रेस्ट तयार करणं, ॲक्झिलरी हेअर, प्युबिक हेअर, व्हॉइस लो पिच, मुलींचा आवाज नाजूक यायला चालू होतोय. ओके, आणि काय, हा झालं एवढंच. ठीक आहे, हे सगळे जे आहेत ह्याला म्हणायचं सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. आणि प्रायमरी सेक्शुअल कॅरेक्टर कुठला आहे, प्रायमरी म्हणजे पिरियड्स येणं. कळलं, पिरियड फार महत्त्वाचे. तसं दुसरं हे म्हणू, तसं मेलमध्ये काय पहिलं आहे सिमेन तयार होणं, स्पर्म तयार होणं. कळलं, हे प्रायमरी आहे. आणि सेकंडरी कुठलं आहे मग, दाढी येणं, डेव्हलपमेंट ऑफ मुस्टाच, डेव्हलपमेंट ऑफ बियर्ड, ॲक्झिलरी हेअर, प्युबिक हेअर, आणि हॉर्सनेस ऑफ व्हॉइस म्हणजे आवाज घोगरा होणं. हां, मी सांगितलं तुम्हाला काय, ओव्हरीचे हार्मोन आपण बघतोय. पहिल्यांदा होतं इस्ट्रोजेन. ओके, पहिले इस्ट्रोजेन. सेकंड कुठला आहे, प्रोजेस्टेरॉन. प्रेग्नन्सी जर त्या लेडीजला राहिलेली असली तर त्या बाळाला सगळं नरिशमेंट द्यायचं काम प्रोजेस्टेरॉन करते. दुसरा हार्मोन आहे प्रोजेस्टेरॉन. तिसरं कुठलं हार्मोन आहे ओव्हरीचं बघा, रिलॅक्सिन. काय आहे, सर्विक्स पूर्ण रिलॅक्स होते. जेव्हा बाळ बाहेर येणार आहे तेव्हा ही सर्विक्स अशी मोठी व्हायला पाहिजे, रिलॅक्स व्हायला पाहिजे. काम म्हणाय रिलॅक्सिनचं. ॲक्टिव्हिटीन आणि इनहिबिन असे 5 प्रकारचे हार्मोन आहेत ओव्हरीचे. ह्याची कामं काय ते बघा तुम्ही. हां, ॲक्टिव्हिन आणि इनहिबिन, रिलॅक्सिन. सगळ्यात महत्त्वाचं कोण असले आहेत, बाकी कोण असं चालते, पहिला इस्ट्रोजन पाहिजेत बघा. अनलेस इस्ट्रोजन असलं काही उपयोगच नाही. मग दुसरा प्रोजेस्टेरॉन. बाकीचे 3 एवढे लई महत्त्वाचे नाहीत पण आहेत. त्यामुळे 2 हार्मोन तर तुम्हाला आठवायलाच पाहिजेत. कुठलं, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन. कुठलं, व्हेरी गुड. बघा तुम्हाला पण यायला पाहिजे, ह्याला येते म्हटलं तुम्हाला यायलाच पाहिजे, कारण ह्याला नाही गरज. स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी. मग आता ह्या ओव्हरीची वाढ कशी होते किंवा ओव्हरी दिसते कसं हे बघायचं आपल्याला. बघा ही डायग्राम पडते बरं का. टीएस ऑफ ओव्हरी पण महत्त्वाची डायग्राम आहे. टीएस ऑफ टेस्टिस पण महत्त्वाची होती. त्यात आपण काय बघितलेलं, टीएस ऑफ टेस्टिसमध्ये स्पर्म कुठं तयार होतोय, काय काय होतंय, त्याला सपोर्टिंग कोण होतं, काय काय लक्षात आहे काय, कोण सांगणार मला ते बिन बघता इकडे बघून. एनीवन, बाहेरच्या करूनला काय म्हणायचं, आतल्याला काय म्हणायचं, विसरलं. व्हेरी गुड, चांगलं शिकवतो मी, तुम्हाला काहीच येत नाही. ईच ओव्हरी इज अ कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर. एवढं अवघड शिकवतो मी चिन्मय, तुमच्याकडनं अपेक्षा नाही होई. आणि निघलं तर उलटं बांधतो म्हणून सांगितलं तरी पण तुला येत नाही. Each ovary is a compact structure differentiated into the central part called as medulla and outer part called as cortex. बाहेरचा भाग आहे त्याला कॉर्टेक्स म्हणायचं, आतला भाग आहे त्याला मेडुला म्हणायचं. कळते रे, बाहेरच्याला काय म्हणायचं, आतला काय म्हणायचं, ती सांगायला म्हणजे काय पण म्हटलं चालते काय. चिते की चाल बाज की नजर. आणि दीपक खोडगिरे इस पर संदेह नाही करते. बाहेरला काय म्हणायचं बाळा, असे कोण सांगणार, रिया सांगते फक्त. हां रिया, बाहेरला काय म्हणायचं, व्हेरी गुड. आणि आतल्याला व्हेरी गुड. मग चांगलं शिकवतो बघा मी. घरात गेलं की विचारलं बाहेरला काय म्हणायचं, बाहेरला मेडुला, आतल्याला काय म्हणायचं, कॉर्टेक्स. बघा ही जोक पण कळालं नाही कोणाला. The cortex is covered by externally by the layer of germinal epithelium. The stroma or loose connective tissue of the medulla has a blood vessel, lymph vessel, and nerve fiber. The outer cortex is more compact and granular. It shows large number of tiny masses called as ovarian follicle.
These are collectively formed the immature ova originating cell of the dorsal endoderm of the yolk sac. The cells migrate to the gonadal ridge during the embryonic development and divided mitotically. Now these cells are called as oogonia. As the oogonia continue to grow, size, shape, undergo by the layer of gonadal cell and form the rudiment of the ovarian follicle. The process of oogenesis starts much before birth at the female baby and by the end of 12th week of ovary fully formed. It has more than 2 million primordial follicle. समजलं सगळ्यांना? Very good. The cells of germinal epithelium gives rise to the group of oogonia projecting into the cortex in the form of cord called as egg tube of the flugger. Each cord at the end of has round mass oogonal cells called as egg nest from which the primordial ovarian follicle develop. कळलं? Very good. Each primordial follicle has a center large primary oocyte surrounded by the single layer of flat follicle set. The primary oocyte start with the mitotic division but gets arrested at the meiosis first. Of the 2 million primordial follicle embedded in the fetal ovary, 1 million remain at the birth and only 60,000 ते 80,000 remain at the time of puberty. The large scale of destruction of the primordial follicle during the growth called as atraxia. The development of the primordial follicle into the mature graphene follicle restart with the onset of puberty. During each menstrual cycle, only one primordial follicle start growing to form graphene follicle. Each cycle alternately one or two ovaries produces graphene follicle. ग्राफाईन फॉलिकलला GF असं सुद्धा म्हणतात. बेंद्रे, GF इज ग्राफाईन फॉलिकल. काय काय कशाचा लॉंग फॉर्म? आणि तू काय म्हणतोस? इन ईच सायकल अल्टरनेटली 1 or 2 ओर झालं की द फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल ऑर द मेनार्क बिगिन. काय काय सांगितलं इन डेंजर? काय समजलं की तुम्हाला? समजलं? ठीक आहे, व्हिडिओ थांबवा, आपण पहिल्यापासून बघूयात. चालू केलास? आपण बघितलं काय, आईच्या पोटात जेव्हा बाळ आहे त्यावेळी त्याच्या व्यवसायापासून इमॅच्युअर ओवा तयार होते. कोण? ह्या इमॅच्युअर ओवाचं रूपांतर ओव्हॅरियन फॉलिकल पासून होते. आपल्याला सगळ्यात पाहिजेत कोण? ग्राफाईन फॉलिकल. कोण पाहिजेत? आपलं अल्टिमेट एम आहे ग्राफाईन फॉलिकल पाहिजेत. पण ग्राफाईन फॉलिकल काय उगाच तयार होत नाही, तू कुठून तयार होते हे सांगितलेलं आहे. योल सॅक पासून इमॅच्युअर ओवा, इमॅच्युअर ओवापासून ओव्हॅरियन फॉलिकल, ओव्हॅरियन फॉलिकल पासून oogonia, कळालंय? oogonia प्रिमॉर्डियल फॉलिकल, प्रिमॉर्डियल ह्याचा अर्थ प्रायमरी फॉलिकल असं लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यापासून ग्राफाईन फॉलिकल. समजलं? हे चालू होते आईच्या पोटात असताना. आईच्या पोटात असताना हे तयार झाले. कोण? प्रिमॉर्डियल फॉलिकल पासून तयार झाले होते जवळपास 60 ते 80 हजार. ह्यातले तुम्हाला पिरियड्स येऊपर्यंत भरपूर जण मरून जातात आणि त्यालाच म्हणायचे ॲट्रेक्सिया. काय म्हणायचं? समजलं? इथंपर्यंत ह्या एवढ्या पूर्ण पॅरामधले एवढे 4 शब्द लक्षात ठेवू शकता तुम्ही? काय अवघड आहे? नाही आहे. आता पुढची गोष्ट, मुलीला पहिल्यांदा पिरियड्स येणं ह्याला मेनार्क असं म्हणतात. समजलं? दुसरी गोष्ट, पिरियड्स जाणं ह्याला मेनोपॉज असं म्हणतात. काय म्हणलो मी? साधारणतः वयाच्या 13व्या वर्षी पिरियड्स येतात. प्रत्येकाला 13 असं नाही आहे. एकाचे 2 वर्ष मागं, एका 2 पूर्व वर्ष पुढं होणं काय अडचण नाही. समजलं? मी आपण ॲव्हरेज सांगायला लागलो बाबा, कळलं? त्यामुळं पिरियड्स यायचं वय किती आहे? 13 इयर्स. आता सध्या तुमच्या आईचं वय जे चालू आहे, सगळ्यांची आई 40 ते 45 वर्षाची असतात आपल्या, बरोबर आहे? दॅट इज द एज ऑफ मेनोपॉज. मेनोपॉज इज द स्टॉपेज ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल. समजलं मी काय सांगायला लागलो ते? पहिल्यांदा पिरियड्स जाणं वजा पिरियड्स आले, किती झालं? वयाच्या 45व्या वर्षी पिरियड्स गेलेले आहेत असं समजूयात आपण, बरोबर आहे? वजा 13व्या वर्ष आलते म्हणजे किती वर्ष झाले हो? 45 वजा 13 इज इक्वल टू 32 वर्ष. 32 वर्षामध्ये त्या लेडीजला
रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असं म्हणतात, त्यावेळी तिला बाळ होऊ शकते. कळलं? मग 32 महिन्यात किती वेळा पिरियड्स येणार आहेत, वर्षात किती वेळा येणार, 12 नाही 13 वेळा येणार. कळलं? कारण 28 दिवसाची सायकल आहे. किती दिवसाची? 28 दिवसाची. मग 12 दुनी 24 झाले, म्हणजे आपण 13 धरले. कळलं? किंवा तुम्ही जरा 12च, काय अडचण नाही, आपण उगाच ते तुम्हाला कन्फ्यूज करायला नको. बरोबर आहे. मग मला सांगा आपण किती वर्ष धरलो होतो, जरा इथं हिशोब सांगतो तुम्हाला मी. एखाद्या मुलगीला पिरियड्स किती आले हो, 13व्या वर्षी. जाणार कधी आहेत? हां, मग 45 वजा 13 किती झाले हो? ठीक आहे. तुम्ही किती जण आहे भाऊ बहीण? पाहिलं तुम्ही किती जण आहे? तुम्ही किती जण आहे? हां, सर्वसाधारणपणे दोघं असतात. किती असतात? दोघं असतात. मग ज्यावेळी एखादी लेडीज प्रेग्नेंट असते, आईच्या पोटात असते बाळ, त्यावेळी त्या लेडीजला पिरियड्स येत नाहीत. मग 2 वर्ष तुम्ही दोघं जण जन्माला आहे, मग 2-2 वर्ष म्हणजे 9 महिने आजच होता पोटात तुम्ही, पुढचे 2-3 महिने येत नसतात, तसं 6 महिने येत नसतात, आपण 1 वर्ष धरूयात. म्हणजे 2 वर्ष वजा करा आहेत ना, बेकार सोड तुम्ही जन्मलेले, म्हणजे झाले किती वर्ष? 30 वर्ष. एका वर्षात किती वेळा पिरियड्स येणार? 12 वेळा. 13 असते की 12 धरले आपण. 12 तरी किती झाले? म्हणजे ग्राफाईन फॉलिकल कितीची गरज आहे आपल्याला? आता समजलं काय चालला हिशोब त्यो? आधी किती तयार होते आईच्या पोटात तुम्ही होतो त्यावेळी? 60,000. समजलं? त्यासाठी हा हिशोब होता. थोडंफार तरी कळालं असेल. ज्यांना कळालं नाही त्यांनी व्हिडिओ बघू शकता परत एकदा. लय काय डोक्यावरून घ्यायची गरज नाही. पहिल्यांदा पिरियड्स येण्याला मेनार्क म्हणतात, पिरियड्स थांबण्याला मेनोपॉज म्हणतात. ते वजा हे 25 वजा 13 केलं तर 32 वर्ष शिल्लक राहतात. 32 वर्षामध्ये त्या लेडीजला बाळ होऊ शकतं. म्हणजे जर एखाद्या लेडीजला बाळच झालं नसलं तरी तर 32 आकडा द्या, 32 गुणिले 12 करायचं आपल्याला. काल एवढे ग्राफाईन फॉलिकल आपल्याला लागणार आहेत, इकडनं एकदा इकडनं एकदा असं. ओके. हां, पुढं त्यांनी केलं बघा. 32 गुणिले 13 केले काय? 13 कशासाठी केलं तुम्ही सांगितलं मी? एका वर्षात 13 वेळा पिरियड्स असतात. ओके. मग त्याने अजून कॅन्सल केलं नाही, हिशोब पूर्ण केलं नाही. आपण हिशोब पूर्ण केला आहे. 2 पोरं धरल्यात, तिने धरले नाहीत पोरं. ठीक आहे. हां, फास्ट वाचा जरा असं. ए बाळ ह्याला माहिती केला, ते माझं काम नाही बेंद्रे, तुमचं काम आहे. सर, इन द हिस्टॉलॉजी ऑफ द ओव्हरी वी discuss the primary structure of the ovary. The follicle discussion, following discussion include the changes in the mature ovary. Mature ovary मध्ये काय काय होतं आपण बघणार आहे. प्रायमरीली इन अ कॉर्टेक्स द डिफरंट स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ द ओसाइट कॅन सीन. आपल्याला याच्या कॉर्टेक्समध्ये सगळं बघायला मिळते हे, कारण स्ट्रोमा म्हणजे आत मेडुलामध्ये स्ट्रोमा असते आणि स्ट्रोमामध्ये ब्लड वेसल, लिम्फ वेसल, नर्व फायबर असतात आणि हे सगळं घडते कॉर्टेक्समध्ये घडते. दी चेंजेस इन द ओव्हरी इज अ सायक्लिक. हे असं हळूहळू मोठे होतात ऑकरिंग ड्युरिंग द इच मेस्ट्रो सायकल अँड इट इन्व्हॉल्व मॅच्युरेशन ऑफ द प्रिमॉर्डियल फॉलिकल इन टू द प्रायमरी, सेकंडरी अँड ग्राफाईन फॉलिकल. काय काय सांगितले बघा आता, आणि वाढले. प्रिमॉर्डियल फॉलिकलचं रूपांतर प्रायमरी फॉलिकलमध्ये होतं. हे बघा, आपल्याला ह्याच्यापासून हा बनवायचा आहे. कोणापासून? प्रिमॉर्डियलपासून. खरी प्रिमॉर्डियलपासून डायरेक्ट ग्राफाईन फॉलिकल होत नाही. पहिल्यांदा काय होतोय? प्रायमरी फॉलिकल. मग काय होते हो? सेकंडरी फॉलिकल. आणि मग आपल्याला पाहिजे ते कोण असतोय? ग्राफ. GF. ओके, समजलं जरा? स्वल्प का डायरेक्ट बुम 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 राहा, डोक्यावरून गेले ना? कुठे गेलं ते? इच प्रायमरी फॉलिकल हॅज मल्टी लेयर्ड क्युबॉइडल फॉलिकल सेल. द स्ट्रोमा सेल ॲडेड थिका ओव्हर द फॉलिकल. नाउ द चेंजेस इन टू द सेकंडरी फॉलिकल. आता त्याला काय म्हणायचं? सेकंडरी फॉलिकल. कुठलं? हां, प्रायमरी फॉलिकलचं रूपांतर कसं होतं त्यांनी सांगितलं. सेकंडरी ते काय गरज नाही. दिस ग्रोथ ऑफ द oocyte अँड द ग्रॅन्युलोसा सेल इन्क्रीज इन नंबर. दे स्टार्ट प्रोड्युसिंग हार्मोन इस्ट्रोजेन. आणि हे सगळे इस्ट्रोजन तयार करतात. द सेकंडरी फॉलिकल ग्रोज इन टू द ग्राफाईन फॉलिकल बाय ॲडिंग मोर फॉलिक्युलर सेल. ॲज द प्रोसेस ऑफ मॅच्युरेशन ऑफ फॉलिकल टेक्स प्लेस दे बिगिन टू मूव्ह टुवर्ड द सरफेस ऑफ द ओव्हरी. द ग्राफाईन फॉलिकल presses against the thin wall of ovary giving to the bilateral appearance. The egg
is released from the graphene follicle during the ovulation, and the remaining part of follicle changes into the temporary endocrine gland as corpus luteum. If the fertilization does not take place, corpus luteum degenerate into the white scar called as corpus albicans. काय सांगितलं हे मग? आता डायग्राम बघा 2.5 बघा. बघितला? हां, आता थोडंसं मी काय करतोय, ह्या ओरीला जर मोठं काढतो. हे बघा, ही ओरी मी जरा मोठी काढल्या, एवढी नसते बरं काय, काढल्या फक्त जरा झूम केलं, कळलं? किंवा ओरीत कधी प्रॉब्लेम असं समजा. आता सगळ्यात पहिल्यांदा बघा डायग्राममध्ये जरा लक्ष द्या, 100% कॉन्सन्ट्रेशन. हे लहान लहान होते प्रीमॉर्डियल फॉलिकल. कोण होते? प्रीमॉर्डियल फॉलिकल. प्रीमॉर्डियल फॉलिकलचं रूपांतर नंतर झालं प्रायमरी फॉलिकलमध्ये. कशामध्ये झालं? त्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये झालं? सेकंडरी फॉलिकल. सांगितलं काय? प्रीमॉर्डियल फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल आणि सेकंडरी फॉलिकल सांगितले काय? हे जरा आणि मोठं झालं दाखवलं. ओके, त्यानंतर काय झालं बघा, ग्राफाईन फॉलिकल. डायरेक्टली दाखवतो मी तुम्हाला. मॅच्युअर फॉलिकल म्हणजे हा ग्राफाईन फॉलिकल. समजलं? आणि हा गोल काय मग सर? हा गोल आहे कोण? ओव्हम. हा पाहिजे. कळलं? हे कोण आहेत? फॉलिकल आहेत सगळे. फॉलिकल म्हणजे काहीतरी गोल गोल आहे समजा असं. ह्या फॉलिकल आपल्याला महत्वाचे नाही आहेत. आपल्याला कोण पाहिजे प्रेग्नन्सीसाठी? चाललाय खेळ सगळा ओमसाठी. ओम कुठनं आला मग? ग्राफाईन फॉलिकलमध्ये होता. ग्राफाईन फॉलिकल कुणाकडनं आला? सेकंडरी फॉलिकलपासून. सेकंडरी फॉलिकल कुणाकडनं आला? प्रायमरी फॉलिकलपासून. प्रायमरी फॉलिकल कोणापासून आला? प्रीमॉर्डियल फॉलिकलपासून. आता काय आलं? प्रीमॉर्डियल फॉलिकल कोणापासून आलाय? ऊ गुन्ह्यापासून. ऊ गुन्ह्या कोणापासून तयार आलाय? ओव्हॅरियन फॉलिकलपासून. ओव्हॅरियन फॉलिकल तयार झाले? इमॅच्युअर ओव्हापासून. ते कशापासून तयार झाले? समजलं? आपल्या डायग्राममध्ये म्हणजे पिरियड्स येतात म्हणजे काय होतंय? सगळ्या स्टेज चालवतात प्रिमॉर्डियल फॉलिकलपासून. कळलं? त्यामुळे तुम्हाला आधीच नसलं तर चालतं, खरं प्रिमॉर्डियलपासून सगळं पाठ पाहिजे. प्रिमॉर्डियल, प्रायमरी, सेकंडरी आणि ग्राफाईन. कळलं? आणि त्यानंतर काय होणार? हे सगळं असं हा ओम नंतर फुटणार. हे बघा इकडं, हां, हे जे स्ट्रक्चर होतं सगळं हे असंच राहणार आणि हा ओम तेवढा हा बाहेर गेला. कळलं मी काय म्हणायला लागलोय? ओम बाहेर जाणं याला ओव्ह्युलेशन असं म्हणतात. कळलं? आणि मग राहिलेला हा जो पार्ट होता बघा, हा ह्याला म्हणायचं कॉर्पस ल्युटेयम. जगताप मी तुम्हाला शिकवलं CL, दॅट इज अ CL. ओके, CL प्रोड्युसेस द हार्मोन प्रोजेस्टेरॉन. तुम्हाला सांगितलं मी FSH काय करते? फॉलिकलला मोठं करते. ओके, नंतर LH होतोय, फोडतोय ह्याला. ओके, राहिलेलं स्ट्रक्चर असते त्याला आपण कॉर्पस ल्युटेयम असं म्हणतोय. हा कॉर्पस ल्युटेयम प्रोजेस्टेरॉन नावाचा हार्मोन तयार करतोय. जर प्रेग्नन्सी राहिली असेल हा प्रोजेस्टेरॉन वाढत वाढत जातोय. खरं प्रेग्नन्सीच नसेल तर ह्यो काय म्हणतोय? ह्यो तयारच झाला कोणासाठी? बाळासाठी. बाळच नाही आहे, काय उपयोग आहे कायचा? नाही आहे. मग हा काय करतोय? असा परत बारका होतोय. कळलं? बारका बारका होऊन नष्ट होतोय. बारक्याला काय म्हणायचं? कॉर्पस अल्बिकन्स. आता समजलं काय काय चालला विषय तू? म्हणा. प्रिमॉर्डियल फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल. काय सेकंडरीचं टर्शरी पण होत असते बरं काय, पण काय गरज नाही प्रत्येक दाखवायची. नंतर हा ग्राफाईन फॉलिकल, ओव्ह्युलेशन, ओम बाहेर जाणार, कॉर्पस ल्युटेयम, प्रोजेस्टेरॉन. खरं प्रोजेस्टेरॉन नको आहे आपल्याला, बाळ तयारच झालेलं नाही, मग ह्याची काय गरज नाही. मग काय तयार होणार? कॉर्पस. आता कळलं? बऱ्यापैकी तुम्हाला सगळं सांगितले मी काय काय कसं कसं होते. आणि मग ह्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं बघा डायग्राम, तिथं असं रक्तवाहिन्या दाखवल्या तशा. दाखवा तुमचं तुम्ही. कळलं? की इथं जरा झँगपँग करायला काय अडचण नाही तुमच्या हिशोबाने. मी जरा सुटसुटीत. आता कळलं डायग्राम काय ते नेमकं एक्झॅक्ट कळलं असेल तुम्हाला. टाईम बघा रे.
9:30. थांबा जरा, अजून जरा व्हायला पाहिजे, त्याशिवाय सोडत नाही तुम्हाला मी. स्ट्रक्चर ऑफ ग्राफाईन फॉलिकल. आता काय सांगितलं आपण, ह्यातलं महत्वाचं कोण होतं, प्रिमॉर्डियल होतं का हो. आपलं कोण महत्वाचं आहे, ओम महत्वाचं आहे. ओम कोणाचा तयार झाला आहे, ग्राफाईन फॉलिकल. ग्राफाईन म्हणजे कसं आहे, हा एकदम परिपक्व आहे. कसा आहे म्हणजे जरा मॅच्युअर फॉलिकल असं म्हणतात. म्हणजे ग्राफाईन फॉलिकल कोण आहे, मॅच्युअर फॉलिकल आहे. तर आपण जरा डायग्राम बघूयात. ग्राफाईन फॉलिकल इज अ मॅच्युअर ओव्हॅरियन फॉलिकल. हा मॅच्युअर ओव्हॅरियन फॉलिकल आहे. अँड इसेंट्रिक सेकंडरी oocyte इज सराउंडेड बाय द नॉन सेल्युलर लेअर ऑफ झोना पेलिसिडा सिक्रेटेड बाय द व्हायटिलिन मेम्ब्रेन ऑफ द oocyte. ते सांगायचं म्हणजे लयच अवघड आहे सगळं. द आउटरमोस्ट प्रोटेक्टिव्ह अँड फायबरस कवरिंग कॉल्ड ॲज थिका एक्स्टर्ना. त्याच्या सगळ्यात बाहेरचं लेअर आहे त्याला म्हणायचं थिका एक्स्टर्ना. एक्स्टर्ना म्हणजे एक्झिट लक्षात ठेवायचं ते. इनर मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज थिका इंटर्ना. इंटर्ना म्हणजे आत, एक्स्टर्ना म्हणजे बाहेर. इट प्रोड्युसेस हार्मोन इस्ट्रोजेन. थिका इंटर्ना इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द ब्रेस्ट डेव्हलपमेंट, फॉर द pubic hair, axillary hair, low pinching of voice and broadening of the pelvis. कोण महत्वाचं आहे, इस्ट्रोजन. प्रोड्युस्ड बाय द थिका इंटर्ना. Inner to the theca interna, the follicular cell form the membrana granulosa. थिका एक्स्टर्ना सगळ्यात बाहेर आहे, थिका इंटर्ना त्याच्या आत आहे. आतमध्ये आहे कोण, membrana granulosa. From the membrana granulosa, the cell differentiated into the discus prodigerus and the corona radiata cell. Columnus oophorus is the term used to the oocyte and surrounding the granulosa cell. The fluid filled cavity is called as antrum, lies between the oocyte and membrana granulosa. It's filled with the liquid follicle. तर काय सांगितलं, या डायग्राम फार महत्वाचे आहे. जरा डायग्राम बघा तुम्ही. हे डायग्राम जर तुम्ही बघितला त्यात काय काय बघा. आता oocyte म्हणजेच ओम. कळलं, हे बघा, हे oocyte दाखवायचं पहिल्यांदा. ठीक आहे, oocyteच्या बाहेरचं लेअर कुठला आहे बघा, करोना रेडिएटा आहे. दिसायला तुम्हाला करोना रेडिएटा म्हणा. oocyte करोना रेडिएटा, हे करोना रेडिएटा. ओके, एकच लेअर दाखवतो तुम्ही, लय दाखवत नाही. हां, करोना रेडिएटाच्या बाहेर कोण आहे बघा, ग्रॅन्युलोसा सेल. म्हणजे काय, हेच फक्त जरा इकडं असं कवरिंग. हे काय होतं, ग्रॅन्युलोसा सेल. ह्याच्या बाहेर कोण आहे होता, थिका इंटर्ना आहे. बघा, हा गोल दाखवतो, हा कोण आहे, थिका इंटर्ना. त्याच्या बाहेर कोण आहे, थिका. समजलं. मध्ये कोण असतोय, oocyte म्हणा. oocyte वर कोण होतं, करोना रेडिएटा. करोना रेडिएटाच्या बाहेर कोण आहे, ग्रॅन्युलोसा सेल आहे. ग्रॅन्युलोसा सेलच्या बाहेर कोण आहे, थिका इंटर्ना. त्याच्या बाहेर कोण आहे, अवघड आहे काय, ओळीन 4-5 नाव लक्षात ठेवायची. तर सर लयच अवघड आहे, काय बोलताय म्हणा तुम्ही. किती वाजता गेलं सकाळी, 5ला, 4ला, 3ला, 2ला, 4:30ला. चायला माझी पेपर होती तो माझी फाटली होती, हिची पाक शिवलेलीच आहे. बरोबर आहे की नाही. समजलं काय काय चालला विषय तो. oocyte पाहिजेत. oocyteच्या बाहेर करोना रेडिएटा, हां, ग्रॅन्युलोसा सेल, त्याच्या बाहेर थिका इंटर्ना, त्याच्या बाहेर थिका एक्स्टर्ना. मग आपण ह्या डायग्राममध्ये काय दाखवत नसतो तेवढं, आपण एवढंच दाखवलं फक्त इथं. कळालं, गोल 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 दाखवल्यात. खरं हे स्ट्रक्चर आहे की नाही ते इथं असं आहे. आता समजलं काय चाललंय ते. ग्राफाईन फॉलिकल कुठं आलाय, कुठं आहे ते, एवढं कळालं काय, कुठली डायग्राम काय काय ते, बस. आता हे ओव्हरीज सगळं झालं.
आता ओव्हिडक्ट म्हणजे फॅलोपियन ट्यूब बघूयात. दीज आर द पेअर ऑफ मस्क्युलर डक्ट लाईंग इन हॉरिझॉन्टली. हॉरिझॉन्टल म्हणजे आडवा आहे. ओव्हर द पेरिटोनियल कॅव्हिटी द प्रॉक्सिमल पार्ट ऑफ ट्यूब लाईज क्लोज टू द ओरी. द डिस्टली इट ओपन टू द युट्रस. इट इज 10 ते 12 सेंटीमीटर लांब आहे. इंटरनल लाइंड बाय द सिलेटेड इपिथेलियम. याच्यात सिलेटेड इपिथेलियम आहे. इट कॅन बी डिवाइडेड टू 3 रिजन. इनफंडिब्युलम, एम्प्युला आणि इस्थमस. इस्थमस म्हणजे तिथे जोडणारा डिस्टल नॅरो पार्ट. डिस्टल म्हणजे लांबचा, नॅरो पार्ट इस्थमस आहे. एम्प्युला म्हणजे काय, द मिडल बॉडी जे सांगितलं त्याला एम्प्युला असं नाव दिलेलं आहे. इट इज मिडल लॉंग स्ट्रेट पार्ट ऑफ द ओव्हिडक्ट. फर्टिलायझेशन ऑफ द ओव्हम टेक्स प्लेस इन द रिजन. आणि इनफंडिब्युलम म्हणजे काय, पुढचा भाग आहे तो. आता द प्रॉक्सिमल फनल लाईक स्ट्रक्चर ओपनिंग कॉल्ड ॲज ऑस्टियम सराउंडेड बाय द फिंगर लाईक प्रोसेस कॉल्ड ॲज फिमरी. इनफंडिब्युलम असं सांगितले त्यांनी. म्हणजे काय तर बघा, हे फिमरी हे एवढं दिसायला की नाही बाहेर, हे फिमरी, हे ऑस्टियम. ऑस्टियम आणि फिमरी मिळून कोण बनवतोय, इनफंडिब्युलम. हे घरातून पाठ करा तुम्ही, मी इथं पाठ करून घेत नाही कारण आता एक्झाम आपली जवळ आहे. बेंद्रीकडे बघितलं मला शुगर होणार, काय सांगायचं तुम्हाला. फिमरी, ऑस्टियम टू फॉर्म इनफंडिब्युलम. इनफंडिब्युलमच्या पुढं एम्प्युला, एम्प्युलाच्या पुढं इस्थमस. कुठली मस, इस्थमस. हे सगळं स्ट्रक्चर किती आहे, 10 ते 12 सेंटीमीटर आहे. का अवघड आहे. युट्रस, इट इज कॉमनली ऑल्सो कॉल्ड ॲज ऊंब. ऊंब म्हणजे काय, ऊंब म्हणजे युट्रस. इट इज हॉलो, हॉलो आहे, मस्क्युलर आहे, पियर शेप आहे, लोकेटेड अबो बिहाइंड द युरिनल ब्लॅडर. मूत्राशयाच्या बरोबर पुढं असतं. इट इज लय आकडा सोपा आहे बघा, 7.5 गुणिले 5 गुणिले 2.5. का अवघड आहे. 7.5 लांबी आहे, रुंदी आहे 5, जाडे आहे 2.5. द युट्रस इज डिवाइडेड इंटू 3 पार्ट. फंडस, बॉडी, सर्विक्स. हे बघा, हे वरचं डोम शेप आहे, ह्याला म्हणायचं फंडस. ठीक आहे, इथंपर्यंतचा भाग जो आहे ह्याला म्हणायचा फंडस. इथंपर्यंतचा भाग आहे ह्याला म्हणायचं बॉडी. इथं खाली आहे त्याला सर्व्हिस. फंडस, बॉडी, सर्व्हिस. काय अवघड आहे, लय सोपं आहे. काय आलं बाळ, चल समजायला ना दादाला, जरा समजायला ना तुम्हाला. हां, इंटरनली द युट्रस वॉल कॅन बी डिस्ट्रीब्युटेड इन 3 लेअर. आउटरमोस्ट पेरिटोनिया, पेरीमेट्रियम, मिडल थिक मायोमेट्रियम अँड एंडोमेट्रियम. आता हे जे इकडे बघा, परत जरा मी लईच डीप चाललो आहे पण गरजेचं आहे. आता ही युट्रसची वॉल आहे बघा, ह्याला 3 पडदे आहेत. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा. कळलं. ह्याला नाव काय दिलेत, पेरी म्हणजे बाहेर असं, ह्याला म्हणायचं पहिला मेट्रियम म्हणा. म्हणा 10 वेळा मेट्रियम. बाहेर आहे तो पेरीमेट्रियम, मध्ये आहे तो मायोमेट्रियम, एकदम आत आहे तो एंडोमेट्रियम. म्हणा एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम, पेरीमेट्रियम. एंडो मायो पेरी, पेरी मायो एंडो, फंडस बॉडी सर्व्हिक्स, ऑस्टियम, फिमरी, इनफंडिब्युलम, एम्प्युला, इस्थमस. हां, आता काय, प्रिमॉर्डियल फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, ग्राफाइन फॉलिकल. ग्राफाइन फॉलिकलमध्ये काय काय असणार, बाहेरला थिका एक्सटर्ना, त्याच्या आत थिका इंटरना, त्याच्या आत मेम्ब्रेनो ग्रॅन्युलोसा, त्याच्या आतमध्ये करोना रेडिएटा, करोना रेडिएटाच्या आतमध्ये ओम किंवा ऊसाईट, दोन्ही पण एकच आहे. समजा लागले. मग हा प्रिमॉर्डियल फॉलिकल कोणापासून आला, कोणापासून आले, ओव्हॅरियन फॉलिकल पासून. ओव्हॅरियन फॉलिकल कोणापासून आले, ते कोणापासून आले, एवढा आज आपण शिकवले. काय लक्षात आहे कोणाच्या, जेवढा आहे तेवढा आहे. आता ह्याच्यापेक्षा मी सुद्धा शिकू शकत नाही. वजायना,
It is a tubular female capillary organ. It is known as sexual organ, 7 to 9 centimeter length. It lies between the cervix and vestibule. The vaginal wall as the inner mucosal lining, the middle muscular layer and outer ॲडव्हेन्शिया लेअर. हे 3 लेअर लक्षात ठेवायचं, ते अंडरलाईन करून ठेवा. वजायना वॉल हॅज इनर म्युकोजल लेअर. आतमध्ये म्युकोजल लेअर आहे, त्याच्यामध्ये कुठला आहे मस्क्युलर लेअर आहे, त्याच्या आतमध्ये कुठला आहे ॲडव्हेन्शिया लेअर आहे. म्युकोजल इपिथेलियम इज अ स्ट्रॅटिफाईड अँड नॉन केराटिनाइज्ड अँड स्टोअर्स ग्लायकोजेन. there are no gland but cervical secretion of the mucus is काय गरज नाही जी. Opening of vagina into the vestibule is called as vaginal opening. The opening is covered partially folded by the membrane called as hymen. The vagina acts as a passage for the menstrual fluid as well as birth during. Bleeding व्हायसाठी पण याचं मदत असते आणि लहान बाळ बाहेर यासाठी पण याची मदत होत असते. एक्सटर्नल जेनेटिला, द एक्सटर्नल जेनेटिला ऑर्गन, इकडे लक्ष द्या प्राप्ती तुम्ही. External genitalia, the external genitalia organ of the female include part external to the vagina. वजायनाच्या बाहेर असलेला पार्टला एक्सटर्नल वजायना असं म्हणतात. अँड कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज वल्वा. ह्याला एकत्रपणे वल्वा असं म्हणतात. काय काय आहे याच्यामध्ये बघा. व्हेस्टिब्यूल आहे. इट इज अ मेडियन व्हर्टिकल डिप्रेशन ऑफ द वल्वा एन्क्लोजिंग द युरेथ्रल अँड व्हजायनल ओपनिंग. युरेथ्राचं ओपनिंग आणि व्हजायनाचं ओपनिंग ह्याला एकत्रितपणे व्हेस्टिब्यूल असं म्हणतात. लेबिया मेजोरा. These another pair of thin fold skin labia majora which is posteriorly to the form the fourchette while towards the anterior they called coverage or another clitoris. समजलं काय समजलं? Clitoris is a small conical and sensitive projection lying in the anterior end of the labia minora. It has a pair of erectile tissue, labia majora. These हे सांगितले मॉन्स प्यूबिस फ्लेशी इलेव्हेशन. हे डायग्राम कुठं काढलं नाही का तुमच्याकडे पुस्तकात? नाही कसं कळणार तुम्हाला मागे म्हणा. व्हेस्टिब्यूल, लेबिया मायनोरा, क्लायटोरिस, लेबिया मेजोरा, मॉन्स प्यूबिस. काय काय होतं? व्हेस्टिब्यूल, लेबिया मायनोरा, क्लायटोरिस, लेबिया मेजोरा, मॉन्स प्यूबिस. एवढं थांबू. सगळं पुसून घे बाळे.